कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या स्मारकाचं 20 फेब्रुवारी रोजी लोकार्पण करण्यात येणार आहे। या कार्यक्रमाच्या नियोजनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय कम्युनिस्ट पक्ष कार्यालयात बुधवारी बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी बोलताना भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव सतीशचंद्र कांबळे यांनी ज्येष्ठ विचारवंत गोविंदराव पानसरे यांचे विचार सर्वपक्षीय होते। कामगार, कष्टकरी समाज, महिला त्यांच्या आंदोलनाच्या केंद्रस्थानी होते। त्यांच्या स्मारकाचं लोकार्पण वैचारिक पद्धतीनं व्हावं यासाठी प्रयत्न करूया असं आवाहन केलं। लोकार्पण कार्यक्रम ऐतिहासिक आणि पानसरे यांचा विचार पुढे नेणारा ठरेल असा विश्वास सतीशचंद्र कांबळे यांनी व्यक्त केला। भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सहसचिव गिरीश फोंडे यांनी काही धर्मांध शक्ती आता देशाच्या सत्तेत बसल्यात, त्यांना सत्तेतून बेदखल करणं ही देशाची गरज असून गोविंद पानसरे यांच्या विचारांचा प्रचार करत कोल्हापुरातील महायुतीच्या उमेदवारांना घरात बसवण्याचं काम करावं लागेल असं आवाहन त्यांनी केलं। यावेळी कॉम्रेड दिलीप पवार, रघुनाथ कांबळे, दिनकर सूर्यवंशी, महेश लोहार, दिलदार मुजावर, बाबा ढेरे, सम्राट मोरे, सदाशिव निकम, प्रशांत आंबी यांच्यासह भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते।